नमस्कार, मी गौरी. आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. जवळपास 1 महिना आम्ही गावाला असल्यामुळे घरामध्ये खूप धूळ साचली होती. हे पाहू शकता, विशेषतः किचन खूप खराब झालं होतं. मग ट्रॉलीमधून सगळे भांडे काढून घेतले. गावावरून आल्यानंतर ना अशी डीप क्लीनिंग माझी होतेच होते. इथे मी ना ट्रॉलीमधले सगळे भांडे काढून घेतले होते. कारण मला हे लागणार होते. म्हटलं पहिले हे साफ करून घेऊयात. मग हे हळू निवांत बरण्या वगैरे घासून होतील. आणि इथे ना विराजच्या पप्पांनी मला सर्व ट्रॉल्या काढून दिल्या होत्या. तर ते ट्रॉल्या काढत होते तोपर्यंत मी बाकीचं राहिलेलं बाकी सर्व सामान काढून घेतलं, जेणेकरून मला सोपं पडेल. त्यानंतर ना या ट्रॉल्या मी बाथरूममध्ये घेऊन छान अशा घासून स्वच्छ क्लीन केल्या. ही अशी डीप क्लीनिंग खरंच खूप महत्त्वाची आहे किचनसाठी. किचन छान आणि नीटनेटकं राहतं. इथे ट्रॉल्या छान अशा सुकायला ठेवल्या. सगळे भांडे घासून घेतले आणि इथे सुकायला ठेवत होती तर विराज बोलत होता, "नाही मम्मी दे, मला करायचंय." म्हटलं ठीक आहे. त्यानंतर हे किचनवरचे डब्बे वगैरे काढून ते देखील छान असं साफ करून घेतलं. किचनचा एक कोपरा छान असा साफ झाला होता. आता डब्बे आणि ह्या बरण्या बाकीच्या घासायच्या राहिल्या होत्या. ते अशा छान अशा घासून घेतल्या आणि सुकवून घेतल्या. इथे मी ही ना कडाप्याची मांडणी बनवून घेतली. यामध्ये बरंच सारं सामान वगैरे बसतं आणि दिसायलाही छान दिसते. मी ते कडापे छान अशी पुसून वगैरे घेतले. आता मला हा किराणा भरून ठेवायचा होता. सगळे डब्बे आणि बरण्या छान अशा व्यवस्थित सुकल्या होत्या. मग मी त्यामध्ये व्यवस्थित सर्व किराणा भरून ठेवला. हे व्यवस्थित सगळं भरून ठेवलं की दिसायलाही नीटनेटकं दिसतं आणि वापरायलाही सोपं पडतं. आता इथे माझं बऱ्यापैकी सर्व सामान भरून झालं होतं. आता मी हे व्यवस्थित लावून ठेवत होते. बरण्या व्यवस्थित लावून ठेवल्यानंतर मी लगेचच किचनचं हे साफ करायला घेतलं. ट्रॉल्या बाहेरून स्वच्छ अशा पुसून घेतल्या. हे असं किचन स्वच्छ असलं ना की मनाला देखील खूप प्रसन्न वाटतं. त्यानंतर ट्रॉल्या वगैरे लावून ट्रॉल्यांमध्ये सगळे भांडे ठेवून घेतले. हे पाहू शकता. इथे जे भांडे सुकले होते ना ते मी व्यवस्थित लावून घेतले. त्यानंतर सर्व डब्बे आणि बरण्या छान अशी लावून घेतल्या. तुम्ही पाहू शकता ते छान आणि व्यवस्थित दिसतंय आता. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.